नमस्कार मित्रांनो. मागच्या बऱ्याच दिवसापासून माननीय उच्च न्यायालयाअंतर्गत निघालेली लिपिक आणि शिपाई यासोबतच इतर काही पदांची जी भरती आहे, त्या भरती संदर्भात आपण वारंवार उमेदवारांना मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळं या व्हिडिओमध्ये आता लिपिक पदांची जी लेखी परीक्षेचा कट ऑफ आल्यानंतर स्किल टेस्ट संदर्भातली सविस्तर माहिती म्हणजेच अपडेट आणि शिपाई पदांची अजूनही लेखी परीक्षेचा कट ऑफ अजूनही जाहीर झालेला नाहीये. त्या संदर्भातली अपडेट याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. अतिशय मोजक्या शब्दामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती आणि महत्वाची माहिती या व्हिडिओमधून देणार आहे. आता जे मान्य उच्च न्यायालयाअंतर्गत जे तीनही खंडपीठांसाठी निघालेली लिपिक, शिपाई आणि इतर कार ड्रायव्हर म्हणा किंवा स्टेनोग्राफरची जी भरती होती, त्या भरतीचं अपडेट म्हणजेच काय की लेखी परीक्षा जी आहे हे शिपाई आणि इतर सर्व परीक्षेचं किंवा पदांसाठी झालेली आहे. तर यापैकी फक्त लिपिक पदांची जी आहेत ही आत्ताच लेखी परीक्षेचा कट ऑफ जाहीर झाल्यानंतर अजून पुढची म्हणजे स्किल टेस्ट संदर्भातली अपडेट अजून मान्य उच्च न्यायालयाकडून आलेली नाही. यासोबतच शिपाई पदांचा जर विचार केला तर शिपाई पदांची अजूनही लेखी परीक्षेचा कट ऑफच जाहीर झालेला नाहीये. त्यामुळे सुरुवातीला आपण लिपिक पदांची सविस्तर माहिती घेऊ, त्याच्यानंतर मग शिपाई पदांची पाहूया. आता लिपिक पदांचा जे लेखी परीक्षेचा जो कट ऑफ आहे तो बॉम्बे हायकोर्टाचं, त्याच्यानंतर नागपूर खंडपीठ आणि औरंगाबाद खंडपीठ अशा तीनही खंडपीठांचं वेगवेगळं कट ऑफ लागला होता. त्याच्यानंतर मान्य उच्च न्यायालयाने सांगितलं आहे की पुढच्या त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर लेखी परीक्षा झाल्यानंतर स्किल टेस्ट होणारी जी आहे त्या स्किल टेस्टसाठी जी डायरेक्शन आहे किंवा मग जी डेट आहे ती डेट ते ऑफिशियल वेबसाईटवर टाकतील. आतापर्यंत तर मान्य उच्च न्यायालयाकडून लेखी परीक्षेचं झाल्यानंतर लिपिक पदांची जी स्किल टेस्टची डेट अजून जाहीर झालेली नाहीये. त्याच्यामुळं जो येणारा आठवडा आहे, या येणाऱ्या आठवड्यामध्ये लेखी परीक्षा झाल्यानंतर जी स्किल टेस्ट आहे लिपिक पदाची, तर त्या लिपिक पदाच्या स्किल टेस्ट संदर्भातली डेट वाईज अपडेट हे येणाऱ्या आठवड्यामध्ये येण्याचा एक अंदाज आहे. आता हे स्किल टेस्ट आल्यानंतर म्हणजेच या आठवड्यामध्ये जर समजा डेट जर आली तर इथून 15 ते 20 दिवसाचा कालावधी जो आहे, कमीत कमी म्हणत आहे 15 ते 20 दिवसाचा कालावधी जो आहे तुम्हाला स्किल टेस्टसाठी देणार. कारण सगळं नियोजन करावं लागणार आहे. अजूनपर्यंत मान्य उच्च न्यायालयाकडून हे डिसाईड म्हणजे पब्लिश केलेलं नाहीये की एक्झाम सेंटर कुठे असणार आहे. त्याच्यामुळं डिस्ट्रिक्ट लेवलला जर समजा स्किल टेस्ट होणार असतील तर डिस्ट्रिक्ट कोर्ट हे पूर्ण फॉलो घेईल आणि डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या माध्यमातूनच तुमची स्किल टेस्टची भरती ही होणार आहे. त्याच्यामुळे हे सगळं प्रोव्हिजन आहे आणि हे सगळं पूर्ण महाराष्ट्रभर त्यांना नियोजन लावावं लागतं. त्याच्यामुळं हे जाहीर करण्यासाठी याचा थोडासा वेळ लागतो आहे. त्याच्यामुळं जर डिस्ट्रिक्ट कोर्टाने जर समजा ही स्किल टेस्ट कंडक्ट केली तर तुमच्या ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरले आहात त्याच जिल्ह्यामध्ये तुम्हाला तुमची स्किल टेस्ट होण्याची चान्सेस आहे. त्याच्यामध्ये तुमचं आता जे डेट येणार आहे त्या डेट, त्याच्यानंतर प्लेस आणि जर समजा तुमची डिस्ट्रिक्ट लेवल जर ऑर्गनाईज करत असेल तर शिफ्ट वाईज ही स्किल टेस्ट होणार आहे. तर शिफ्ट वाईज सुद्धा तुमचं कोणत्या शिफ्टमध्ये असणार आहे तर त्याची एक हॉल तिकीट सुद्धा तुम्हाला जाहीर केलं जाईल. आता ही डेट पब्लिश केल्यानंतर तुम्हाला 10 ते 12 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला तुमचा हॉल तिकीट सुद्धा काढता येईल आणि तिथून 10-12 दिवसामध्ये तुम्हाला स्किल टेस्टची एक डेट देईल. अशा पद्धतीची तुमची स्किल टेस्ट म्हणजे टायपिंग टेस्ट ही होणार आहे. आता टायपिंग टेस्ट संदर्भात सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलला दिलेलाच आहे. त्याच्यामुळं आपल्या लिगल वन या युट्यूब चॅनलवर प्ले लिस्टमध्ये किंवा मग व्हिडिओ लिस्टमध्ये तुम्हाला हायकोर्ट रिक्रुटमेंटचं एक लिस्ट दिसेल. त्याच्यामध्ये संपूर्ण हायकोर्टा संदर्भातले व्हिडिओ त्याच्यामध्ये आपण दिलेले आहेत. त्याच्यामुळं ज्या उमेदवारांनी ते बघितलं नसेल त्यांनी ते बघून घ्यावं. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक सुद्धा मी देऊन देईन. परंतु जर याच्या संदर्भात माहिती जर सांगायची असेल तर तुम्हाला 400 शब्द 10 मिनिटामध्ये विथ ॲक्युरसी तुम्हाला टाईप करायची असते. ज्यांची ॲक्युरसी आणि स्पीड अजूनही मेंटेन झालेली नाहीये त्याच्यासाठी आपण सेमिनार सुद्धा ऑर्गनाईज करत असतो. तर त्याच्यासाठी टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा दिलेला आहे, त्यांनी ते जॉईन करून घ्यावं. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला देऊन देईन. आता यासोबतच तुमची स्किल टेस्ट झाल्यानंतर तुमचं इंटरव्ह्यूसाठी असते. म्हणजे जशी आता लेखी परीक्षा झाल्यानंतर कट ऑफ जाहीर झाला तसाच कट ऑफ तुमचं स्किल टेस्ट झाल्यानंतर 15 ते 20 दिवसानंतर ते जाहीर होतील. कमी जास्त होऊ शकतात दिवसांमध्ये आणि त्याच्यानंतर मग तुमचं इंटरव्ह्यूची डेट येईल. इंटरव्ह्यूची प्रोसेस सुद्धा सेम असणार आहे की तुमचं मग त्याच्यानंतर एक डेट देईल. त्याच्यानंतर तुमची शिफ्ट वाईज आहे की काय त्या तारखेला तुमची इंटरव्ह्यू होईल. त्याच्यानंतर मग फायनल लिस्ट. या सगळ्या प्रोसेसला अजून 3 ते 4 महिने लागतील आणि अशा पद्धतीनं तुमची ही लिपिक पदाची जे स्किल टेस्ट आहे आणि इंटरव्ह्यू आहे ते सविस्तर ही अशा पद्धतीची प्रोसेस राहणार आहे. आता स्किल टेस्ट संदर्भात आपण बऱ्याच मागच्या कालावधीमध्ये बरेच सेमिनार सुद्धा घेतलेले आहेत. तर त्या सेमिनारमध्ये बऱ्याचशा उमेदवारांना सेमिनारचा फायदा झालेला आहे.
त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण सेमिनार अरेंज करणार आहे. तर ज्या उमेदवारांना अशा अडचणी आहेत त्यांनी त्या ग्रुपमध्ये तुम्ही तुमची समस्या शेअर करू शकता किंवा मग या व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये सुद्धा तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. या संदर्भातली ही झाली लिपिक संदर्भातली माहिती. आता बघूया शिपाई संदर्भातली. आता शिपाई पदांचा जो लेखी परीक्षा झाली आहे, शिपाई पदांची लेखी परीक्षेचा अजूनही कट ऑफ म्हणजेच तीनही खंडपीठाच्या अनुषंगाने त्यांचा कट ऑफ जाहीर व्हायचा आहे. तर आता लिपिक पदांचा म्हणा, कार ड्रायव्हर पदांचा म्हणा, जर यांचा कट ऑफचा जर रेशो बघितला तर शिपाई पदांचा सुद्धा कट ऑफ जो आहे थोडासा हाय जाण्याची शक्यता आहे. तर ऑब्व्हियसली जसं की मुंबईचा कट ऑफ थोडासा कमी लागला, औरंगाबाद त्याच्यापेक्षा कमी आणि औरंगाबाद त्याच्यापेक्षा जास्त आणि नागपूर त्याच्यापेक्षा जास्त असाच रेशो शिपाई पदांचा सुद्धा असणार आहे. आता 30 मार्कांपैकी हार्डली जर समजा आपण नागपूरचा जर विचार केला तर 27-28 मार्काला यायला पाहिजे. औरंगाबादचा सुद्धा 27-28 आणि 25-26चा मुंबईचा असायला पाहिजे, असा एक एकंदरीत आपला एक अंदाज आहे. तर असा जर समजा रेशो आला तर त्याच्यानंतर तो सुद्धा तुमचं कट ऑफ जाहीर झाल्यानंतर एकतर त्या कट ऑफच्या लिस्टमध्येच तुमची शारीरिक चाचपळता चाचणीची डेट दिली जाईल. अदरवाईज मग जसं लिपिकचा आहे, कट ऑफ झाल्यानंतर काही दिवसानंतर तुमची स्किल टेस्ट म्हणजेच काय शारीरिक चाचपळता चाचणीची डेट दिली जाईल, त्याच्यानंतर तुमची इंटरव्ह्यूची डेट, अशा पद्धतीची शिपाई पदांची सुद्धा ही प्रोसेस राहणार आहे. त्यामुळं जे शिपाई पदांचे उमेदवार आहेत त्या शिपाई पदांच्या उमेदवारांना स्किल टेस्ट संदर्भात खूप काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी ऍक्टिव्हिटी करायची आहे किंवा मग त्यांना काय करायचं याची काहीच आवश्यकता नाही. फक्त त्या तुमच्या शारीरिक चाचपळता चाचणीमध्ये नेमकं काय असतं किंवा मग त्यासाठी तुम्हाला कोणती तयारी करून घ्यायची आहे याची सविस्तर माहितीसाठी आपण एक वेगळा व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि त्याच्यासाठी सेमिनार सुद्धा अरेंज करणार आहे. सेमिनार जो आहे हे पूर्णतः ऑनलाईन असते. तुम्ही टेलिग्रामचा शिपाई पदांच्या ग्रुपसाठी सुद्धा एक वेगळा ग्रुप टेलिग्रामला तयार केलेला आहे. ती सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल. ती सुद्धा जे शिपाई पदांसाठी उमेदवार आहेत त्यांना तो ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्यावा. आता महत्वाचे उमेदवारांचे असे टेलिग्रामला मेसेज आहे, युट्यूबच्या कॉमेंट्सला असे मेसेज आहे की नुकतंच महाराष्ट्र शासनाचे म्हणजेच काय MPSCची ग्रुप C याच्यामध्ये तलाठी भरती सोबत इतर काही पदांचा समावेश केल्यानंतर ती भरती जाहीर झाली आहे आणि त्या भरतीची जी परीक्षा होणार आहे त्याची डेट सुद्धा जाहीर झाली आहे. तर उमेदवारांचा असा प्रश्न आहे की आता स्किल टेस्ट म्हणजे टायपिंगवर फोकस करायचा की आम्ही अभ्यासाला फोकस करायचा, हा गोंधळ जो आहे हा उमेदवारांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे ज्या उमेदवारांची अजून म्हणजे त्यांना मार्क्स चांगले आहेत, स्पीड चांगली आहे किंवा मग अभ्यासही थोडाफार चांगला आहे तर त्यांनी दोन्ही पॅरलल चालू करायला पाहिजे. वाटल्यास टायपिंगला फार वेळ न देता टायपिंगला फक्त 2 टाइम तुम्हाला 1-1 तास द्यायचा आहे आणि बाकीचा फुल टाइम तुम्ही ग्रुप C आणि ग्रुप B च्या अभ्यासासाठी तुम्ही देऊ शकता. त्याच्यामुळे फुल टाइम अभ्यास आणि पार्ट टाइम टायपिंग प्रॅक्टिस असा तुम्ही एकंदरीत जो रेशो आहे किंवा मग एकंदरीत तुमचं टाइम टेबल आहे अशा पद्धतीचा शेड्यूल तुम्हाला बनवायला पाहिजे. तर हा एकंदरीत पाहता हे पूर्ण तुमच्या जे टायपिंग टेस्ट आहे किंवा मग शिपाई पदांची स्किल टेस्ट आहे किंवा मग MPSCतून निघालेल्या वेगवेगळ्या भरत्यांचा अभ्यास आहे हे कसं मॅनेज करायचं याची सविस्तर तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. या व्हिडिओची माहिती अतिशय महत्वाची आहे. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओची माहितीचा फायदा होणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. तुमचे इतर कोणी मित्रमैत्रिणी जर या पदांसाठी अप्लाय केले असेल तर त्यांना शेअर करा. इतर ग्रुप असतील तर त्यांनाही सुद्धा तुम्ही शेअर करा. कारण आपण व्हिडिओ देण्यासाठी खूप वेळ घेतो. याचं कारण असं की आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आपला हा प्रोफेशन नाही, आपला किंवा व्यवसाय नाही. आपण एक उदारमतवादी विचाराने आपण उमेदवारांना हे व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देत असतो. त्याच्यामुळे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच काहीतरी महत्वाची माहिती घेऊन. नक्कीच तुम्हाला त्या येणाऱ्या माहितींमधून सुद्धा तुमच्या यशाचे मार्ग उघडतील हीच एक अपेक्षा ठेवून तुमच्याशी पुन्हा भेटण्यासाठी प्रयत्न करतो पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.